नमस्कार मंडळी. अलाराम काका सोसायटी सोडून गेले वाटतं. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळी आली आणि या वाक्याची आठवण नाही झाली असं होतच नाही बघा. दिवाळीच्या सणाला जोडलेला एक अविभाज्य भाग म्हणजे मोती साबण. मग तुम्हाला माहितीये का, दिवाळीचे आणि मोती साबणाचे नेमके नाते काय आहे? हे समीकरण कधीपासून सुरू झालं, त्यामागील नेमकी गोष्ट काय आहे माहितीये का? नाही ना, मी कशाला आहे, मी सांगतो, ऐका. 70च्या दशकात टाटा ऑइल मिल्सने मोती साबणाची निर्मिती केली आणि हा मोती साबण इतर साबणाच्या तुलनेमध्ये खूप वेगळा आहे. गुलाब, चंदन आणि सुगंधात उपलब्ध असलेल्या या साबणाने सुरुवातीपासूनच थाट दाखवला. 1993 मध्ये टाटा ऑइल मिल्स ही कंपनी तत्कालीन कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड मध्ये समाविष्ट झाली आणि त्यावेळी या साबणाची किंमत 25 रुपये एवढी होती. किती? 25 रुपये एवढी. त्यावेळेचे 25 रुपये लक्षात घ्या. आणि त्यामुळे 25 रुपयाच्या किमतीमुळे हा साबण प्रीमियम साबण म्हणून ओळखला जायचा. मोतीसारखा आकार आणि चंदनाचा फ्लेवर असलेली ही मोती साबण पूर्वीपासूनच आकर्षित ठरली. आणि ही साबण महाग असल्याच्या कारणाने पूर्वीपासूनच काय झाले की लोक ठराविक कारणापुरती आणि सणासुदीच्या दिवशीच, म्हणजे दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवशीच ही साबण घरी घेऊन यायची. आता या मोती साबणाची किंमत कमी करून त्यामधील काही इन्ग्रेडियंट्स कमी करून कंपनीने इतर साबणांसारखी ही पण साबण बाजारामध्ये उपलब्ध केली असती, परंतु या साबणीला इतर साबणींच्या तुलनेमध्ये नेहमी खास आणि आकर्षितच ठेवायचं होतं. त्यामुळे ही साबण पहिल्यापासूनच वेगळी आणि खास आहे. आता दिवाळी बरोबरच इतर धार्मिक कार्याच्या वेळेसही हा मोती साबण वापरण्यात यावा असे कंपनीने प्रयत्न देखील केले. कंपनीने 2013 मध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, त्यानंतर कर्नाटक, केरळ या ठिकाणी या मोती साबणाचा खप वाढावा यासाठी एक कॅम्पेन सुद्धा चालवलं होतं. परंतु यामधून एक निदर्शनास आलं की कोणतीही व्यक्ती सहसा दिवाळीच्या सणाला मोती साबण विकत घेती म्हणजे घेतीच. त्यांच्या किराणामध्ये मोती साबण असती म्हणजे असतीच. आणि या कारणामुळे दिवाळीचे आणि मोती साबणाचे समीकरण जुळून आले. आणि मग त्यातूनच कंपनीने जाहिराती माध्यमातून देखील या दिवाळीचे आणि मोती साबणाचे नाते लोकांपर्यंत पोहोचवले. हा तीच जाहिरात ज्याचा तुम्ही आता विचार करत आहात. अलाराम काका सोसायटी सोडून गेले वाटतं. उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. तर दिवाळीचे आणि मोती साबणाचे समीकरण नेमके कसे जुळले, हे नाते नेमके कसे घट्ट झाले, ही छोटीशी साध्या सरळ सोप्या भाषेमधील माहिती जर का तुम्हाला कळाली असेल तर लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, शेअर करा, इंस्टाला प्लीज फॉलो करा आणि चॅनलला लगेच 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 सबस्क्राईब करून टाका. भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह पुढच्या वेळेस. तोपर्यंत